तेलगुडगाव, देवसळे, पाचोंदा, माका, मल, हिवरे आणि जिवळी अशा 7 गावासाठी जे शासनाचं धोरण आहे की प्रत्येक शेतकरी बंधू असतील, अनेक नागरिक असतील, यांची जे विविध कामे असतात, महसूल प्रशासनाअंतर्गत जे कामं असतात, या नागरिकांना, शेतकरी बंधूंना जास्त वेळ महसूल विभागाकडे हेलपाटे मारावा लागू नये म्हणून हा हेतू बाळगून आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर या ठिकाणी आयोजित केलं आहे। आणि खरोखर हे शिबिर आयोजित केल्याबद्दल मी सर्वप्रथम महसूल विभागाचे व आदरणीय ज्यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान शिबिर तालुकाभर होत आहे असे आपल्या नेवासा तालुक्याचे विद्यमान आमदार सन्माननीय विठ्ठलरावजी लंगे पाटील भाऊ यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो। कारण भाऊ खूप महत्वाचा प्रश्न आहे। आपण वेळोवेळी पाहतो आमचे शेतकरी बांधव असतील, त्यानंतर महसूल विभागाच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून ज्या दिव्यांगांना योजना दिल्या जातात, ज्या या ठिकाणी संजय गांधी निराधार योजना असेल, त्यानंतर श्रावणबाळ योजना असेल, छोटी छोटी कामे असतात, परंतु महिना 2-2, 3-3 महिने या ठिकाणी महसूल प्रशासनाकडे हेलपाटे मारावे लागतात। परंतु हे जे आपल्या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान सुरू केलं, खरोखर चांगलं अभियान आहे। या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिक, शेतकरी बंधू आपले प्रश्न या ठिकाणी मांडू शकतो आणि त्यालाच एक या माध्यमातून गुजारा मिळणार आहे। म्हणून एक छान असं या कार्यक्रमाचं नियोजन, आयोजन या ठिकाणी या 7 गावचे सरपंच असतील, तलाठी भाऊसाहेब असतील, कृषी विभागाचे सर्व कृषी क्षेत्रातील सर्व अधिकारी असतील, खरोखर आमचं तिळकुडगावचं सांगतो भाऊ, आदरणीय तहसीलदार साहेब असतील, आता आपल्या नवीन नियुक्त झालेला अपर तहसीलदार मॅडम असतील, आमच्या तिळकुडगाव देखील काम पाहणारे आपले तलाठी भाऊसाहेब, कृषी विभागाचे जगदरे साहेब खूप चांगलं काम पाहतात। जेणेकरून हे जे अभियान आहे, हे अभियान राबवण्याचे हेच प्रमुख घटक आहेत आणि खरोखर चांगलं काम पाहतात। म्हणून पुनश्च या अभियान ठेवल्याबद्दल मी सर्वांच्या वतीने आपलं अभिनंदन करतो। त्यानंतर आदरणीय आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलरावजी लंगे पाटील यांनी एक नवा रेकॉर्ड केला आहे। तो रेकॉर्ड काय केला आहे की पहिल्यांदा नेवासा तालुक्याचे प्रश्न विधिमंडळात मांडणारे हे पहिले आपले आमदार आहेत। ही एक आनंदाची बाब आहे भाऊ। खरोखर आम्हाला अभिमान वाटतो की आपल्या नेवासा तालुक्यातील तळागाळातील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे आपले धुरंधर आमदार या ठिकाणी विधिमंडळामध्ये आपल्या सर्व क्षेत्रातील विविध प्रश्न मांडत आहेत। आणि त्यानंतर दुसरी एक उल्लेखनीय बाब जर म्हणलं आपण, आज आपण स्टेजवर पाहिलं असेल तर सर्व वयोगटाचे वयोवृद्ध मंडळी असतील, तरुण बांधव असतील, हे भाऊला जोडलेलं आहे। आपण जर म्हटलं पाणी 13 रंग कैसा, जैसा मिला है वैसा, म्हणजे असं मन मिळवून स्वभाव असणारा आपलं तालुक्याचं नेतृत्व आहे। कारण की वयोवृद्ध असतील, म्युन्सिपालिटी असतील, सर्व वयोगटांना जवळ घेऊन बोलणारं आणि आनंदानं सर्वांना सोबत घेऊन करणारं काम आहे। त्यानंतर दुसरी बाब जर असं म्हणलं भाऊ की आम्हाला तुम्ही नेवासा तालुक्यातील जनतेला रास्ता रोको करायची वेळ येऊ देत नाही। आज जो पाणी प्रश्न आहे, मग पाणी ताळून द्यायचं, मग रास्ता रोको करायचा, मग श्रेय घ्यायचं, असे आपण आमदार नाही। खरे पाणीदार आमदार तुम्ही आहात, ओरड आपल्या तालुक्याची ओळख नाही। आपण तालुक्याचे जनसामान्यांचे प्रश्न आणि नस ओळखलेले आहे। म्हणून शेतकऱ्यांना बोलण्याच्या अगोदर आपण प्रश्न ओळखतात, तळमळ ओळखतात, त्या दिशेने काम करतात। त्याबद्दल मी खरोखर या 7 गावातील सर्व आमच्या आलेल्या महिला भगिनी असतील, सर्व शेतकरी बांधव असाल, यांच्या वतीने आपलं या ठिकाणी खरोखर कौतुक करतो। आपल्यालाही पुढे जायचं आहे, बोलायसारखं भरपूर आहे। निश्चित येणाऱ्या काळात आपल्या माध्यमातून आदरणीय तहसीलदार साहेब, आदरणीय आपल्या नव्या नियुक्त झालेल्या म्हात्रेताई तहसीलदार मॅडम यांच्या माध्यमातून महसूल विभागाचे प्रश्न मार्गी लागतील ही मी आशा बाळगतो। तहसीलदार साहेबांना एक विनंती आहे की आमच्या तिळकुडगाव येथील प्रधानमंत्री आवास योजनेचे जे भूमी लाभार्थी आहे सर, त्यांचा आपण वाढीव जागा निश्चितीचा प्रस्ताव पाठवला होता, आम्ही तो पाठवला, मोजणी देखील झालेली आहे मॅडम, परंतु त्याची मोजणी झाल्यानंतर तो प्रांतचा उतारा होण्यासाठी आदेश यायचा राहिला आहे। त्यासाठी आपण दखल घ्यावी, कारण की 22 लाभार्थी आहेत, रोज ऑफिसमध्ये येतात, आम्हाला परवानगी मिळावी। आदरणीय भाऊ आपण देखील लक्ष घाला, म्हणजे तो प्रश्न सुटेल। त्यानंतर अजून एक रिक्वेस्ट आहे की जे महसूल विभागाच्या माध्यमातून जे योजना आहे, आता हे तर अभियान आहे, यातून देखील यशस्वी होतील, पण आपण तहसील विभागात एक असा केवळ त्यासाठी स्वतंत्र उपलब्ध करून द्यावा, 2 वार ठरवावे, जेणेकरून तालुक्यातील प्रश्न त्या दिवशी तिथं मार्गी लागतील, आज अभियानामध्ये काही लागतील। याच्या व्यतिरिक्त जे राहतील त्या ठिकाणी आम्ही आमच्या गावातील प्रश्न घेऊन जाऊ। आणि दुसरी एक सरपंच आपण वेळोवेळी भाऊंना भेटतो, पहिले आमदारांनी असे पाहिले की सर्व नेवासा तालुक्यातील सरपंचांना एकत्र घेऊन देखील काय प्रश्न आहे हे देखील आम्हाला सरपंच परिषदेमध्ये घेऊन
आपले प्रश्न आपल्या या ठिकाणी प्रशासन दरबारी मांडायला लावले. असं आपलं हक्काचं व्यक्तिमत्व आदरणीय भाऊंनी याचं नेतृत्व केलं. त्याबद्दल पुनश्च एकदा हे छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान आमच्या घरामध्ये आयोजित केलं. त्याबद्दल सर्व महसूल विभागाचं मी या ठिकाणी कौतुक करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजस्व अभियानाअंतर्गत खूप चांगले प्रश्न भाऊंनी मांडले. पण भाऊ थोडीशी समस्या आहे आता आमदार साहेब, तहसीलदार साहेब, आपल्या या नेवासा तालुक्यात या 7 गावातील जे सध्या घरकुलं चालू आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून, भाऊ एक अशी अडचण येत आहे की पती पत्नी असेल तर जमतंय घरकुलाचं, पण जे ऑर्डर आहे म्हणजे वडिलांच्या नावावर जमीन आहे पण मुलाला घरकुल झालंय, अशा अनेक घरकुलं मागं राहण्याचे बी निर्देश होत आहेत. तर जे 500 चौरस फुटाचं बक्षीसपत्र आहे आदरणीय तहसीलदार मॅडम साहेब, आपण थोडं पंचायत समितीचं पत्र आल्यानंतर त्याला जर स्पीड दिला तर थोडीशी अडचण येते. भाऊ तुम्ही तेवढं सांगा ग्रामीण लेवलला घरकुलाचं काय झालं, आता निधी मिळायला लागलाय, परंतु जळगाव असेल किरकोळगाव असेल अनेक गावात काही अडचणी येतात, तेवढे सूचना द्याव्या. हा बरं भाऊ आमदार साहेब, तेवढी मुख्य अडचण आहे. कारण की काय होतं की घरकुल लाभार्थी रोज आमच्याकडे येतात, त्याच्यात थोडीशी आपण दखल घ्यावी. आणि अजूनही असं आहे आदरणीय आमदार साहेब, जे घरकुलं चालू आहेत ना खूप चांगले. आज आपलं केंद्रात राज्यात सरकार असल्यामुळं यावर्षी देखील राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, 20 लाख घरकुल आपल्याला यावर्षी मिळणार आहे. परंतु प्रॉब्लेम असा आहे तर घरकुल आलेले आहेत मार्गी लावण्यासाठी आमदार साहेब आपल्याला दखल घ्यावी लागेल. आणि थोडस एक सूचना जर दिली आपण व्हिडिओ साहेबांना की जे घरकुलं चालू आहेत भाऊ कारण 300 स्क्वेअर फुटच लागतंय, थोडं व्हिडिओ साहेबांना सांगा थोडं जपून घेत चला. पडवीत असेल तर थोडं पडवीत ऍडजस्ट करायला लावा, घरकुलं मागे जात आहेत. बोला लाईट